लोकनेते ए.टी. पवार संकुल प्रशासकीय इमारत माणूर येथे आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। यावेळी कळवण पोलीस प्रशासन वगळता बाकी सर्व शासकीय विभागातील खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथील समाजसेवक तथा माजी उपसरपंच संदीप बेनके यांनी आमदार यांच्याशी संवाद साधत स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज तागायत सप्तशृंगी गडावर कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे कोणतेही काम झाले नसल्याची तक्रार यावेळी केली। तर पिंपळे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आरोग्य विभाग, घरकुल योजना आदी विषयांवर तक्रारी दाखल केल्या। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात गैरहजर वैद्यकीय अधिकारी यामुळे रुग्णांचे होणारे हाल व रुग्णालयाची सद्यस्थिती आमदार महोदयांना सांगितली। तसेच तालुक्यात बिबट्या व वन्यजीवांची वाढती संख्या काळजीचा विषय झाला असल्याचे देखील यावेळी नमूद केले। पत्रकार साहेबराव निकम यांनी तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली। आमदार नितीन पवार यांनी संबंधित विभाग प्रमुखांना जाब विचारत नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण केले। तसेच आलेल्या काही तक्रारींची व्यक्तिशः दखल घेत तालुका विकासासाठी अग्रेसर करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे। यावेळी कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, युवा नेते मोहन जाधव, मधुकर जाधव, सरपंच लक्ष्मण पवार, डीएम गायकवाड, नगरसेवक मोतीराम पवार यासह कळवण तालुक्यातील पत्रकार, नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते। शिक्षक कुठला आहे? मॅडम आहे। नाही, मुख्याध्यापक कुठला आहे? मॅडम। 3 महिन्यासाठी कशाला द्यायचं? पदोन्नती करताना बहुतेक जण असे दिलेत सर, आता परत पदोन्नती आहे। नाही, नका देऊ असे इकडे या कळवण तालुक्यात तरी नको। नाही, मुख्याध्यापक दुसऱ्याला चार्ज द्या बरं का बीडीओ साहेब, हे 2-2 महिन्यासाठी नका। नाही, बिलकुल नका। हे बघा, हे इकडे लोक कळवणला काय येतात? सटाण्याला यायला जायला सोपं आहे। पिंपळ का घेतलं त्यांनी? मधल्या रस्त्याने जाता येईल त्याला। पिंपळ, मोग, भंगे, खामखेडा मार्गे जायचं बा, हे नको आमच्याकडे, बिलकुल नको। तुम्ही आजच्या मीटिंगचं कळवा। येस, द्यायचा तर रेग्युलर 2 वर्ष 1-1.5 वर्ष राहणारा असा प्रमोटी द्या, रिटायर वाले नको बरं का। ओके, आजच्या मीटिंगचा संदर्भ आणि ते जे 6 दिले ते चार्ज कोणाकडे तरी व्यवस्थित द्या ना। हो, शाळा बघितली आहे का तुम्ही? माले साहेबांच्या बिटा ते पण मी शाळा बघितली सर। मग किती छान बांधकाम ते त्यांनी एवढं पाठपुरावा करून ती शाळा मिळवली। आणि माझी एक सर्व जे मंडळी इथं आली आहेत ना, त्यांनी एकदा पिंपळ्याची शाळा बघून घ्या। त्यांनी स्वतः पाठपुरावा केला, कुठे ते कोटक महिंद्रा संस्थेला। एकदम म्हणजे जसं काही एखादी कॉन्व्हेंट स्कूल वाटते बिल्डिंग, असं बघितलं की एकदम छान जुनं बांधकाम त्यांनी नवीन करून दिलं, बरोबर ना? असं ना, सामाजिक वनीकरण हे विभाग आहे। भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या गावाला एक पण योजना आली नाही, झाडे पण त्यांनी लावले नाही। दुसरे पशुवैद्य अधिकारी गडावर एवढे पशु आहेत, ते पण स्वातंत्र्य झाल्यापासून एक पण अधिकारी गडावर। माझी विनंती आपल्या माध्यमातून त्यांना गड पण आपल्या कार्यक्षेत्रात त्यांना पण सूचना द्यावं। सामाजिक वनीकरण अजिबात लक्ष नाही गावाकडे आमच्या, म्हणजे सामाजिक वनीकरण प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थीची यादी द्या। प्रत्येक लाभार्थीने 5-5 ब्रास आपण मोफत वाळू उपलब्ध करून देणार आहे शासन। त्या संदर्भात तुम्ही सर्व यादी आमच्याकडे द्या, आम्ही तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्याची परवानगी मिळून तुम्हाला मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची कारवाई करतो। मागची जी आता रविवारी जो कार्यक्रम झाला, शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, त्याच्यामध्ये घरकुलाचा विषय झालेला आहे। त्या दिवशी हा निर्णय झालेला आहे। आपल्या सर्व ग्रामपंचायतीने आम्हाला यादी द्या, आम्ही ती यादी कलेक्टर ऑफिसला पाठवून मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची कारवाई करतो आम्ही। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण।